चॅटचा वापर कसा करू शकतो, जीपीटी चॅट ॲप कसं यूज करू शकतो, संपूर्ण माहिती आपण मराठीमध्ये बघितलेली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीपीटी चॅटवरून यूट्यूब चॅनल आयडियाज कशा प्रकारे घेऊ शकतो, आपण स्क्रिप्ट कशी लिहू शकतो, हॅशटॅग कसे घेऊ शकतो, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर चॅट जीपीटी आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. चॅट जीपीटी ओपन केल्यानंतर बघू शकता आता इथे तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसतं. आता इथे तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता. आता इथे बघा मी थोडं मराठी आणि थोडं इंग्लिशमध्ये लिहिते. यूट्यूब चॅनल आयडियाज दे असं जर आपण पाठवलं तर इथे बघा आता भरपूर सारे चॅनल व्हिडिओज जे आहे आपल्याला आयडियाज देते. बघा आता आपण काय टाकलेलं होतं, मी जास्त करून गृहिणीबद्दल विचारते तर मला इथे गृहिणीबद्दल दिलेलं आहे. बघा आता मी थोडंसं वाचून दाखवते. बघा, तुम्ही गृहिणी आहात, 2 मुलांना सांभाळता आणि ग्राफिक डिझाईनचाही अनुभव आहे, त्यामुळे तुमच्या परिस्थितीनुसार हे यूट्यूब चॅनल आयडिया चांगले ठरू शकतात. आता इथे बघा मी भरपूर सारं काही विचारलेलं नाही, फक्त मी इथे फक्त एवढंच विचारलं, यूट्यूब चॅनल आयडियाज दे. त्याने खूप छान आयडियाज दिल्या. आता बघूया आपण किती आयडियाज दिल्या. आपल्याला गृहिणी चॅट जीपीटी दिलेला आहे, प्रेरणादायक गोष्ट, अजून कल्याणी ग्राफिक्स, गृहिणी स्मार्ट टिप्स, बघा मराठी सुविचार आणि गोष्टी, डेली होम मेकर ब्लॉग, मुलांसाठी गोष्टी, रेसिपी, टीव्ही सिरियल अपडेट, मराठी मोटिवेशनल, प्रेरणादायक गोष्टी. आता इथे बघा एवढे सारे आपल्याला 10 आयडियाज दिलेले आहे. तुम्हाला जर अजून काहीतरी विचारायचं असेल तर तुम्ही पुन्हा इथे विचारू शकता. आता तुम्हाला इथे विचारायचं असेल अजून सांग असं पण पाठवू शकता किंवा डायरेक्ट मराठीमध्ये पण इंग्लिशमध्ये पण विचारू शकता. बघा आता इथे नक्की आणखीन यूट्यूब चॅनल आयडियाज, शिक्षण व माहिती, महिलांसाठी, मुलांसाठी, फेसलेस चॅनल, बघा आता इथे क्रिएटिव्हिटी चॅनल, घरगुती विषय, ट्रेंडिंग टॉपिक, बघा इथे किती छान चॅनल, स्टोरी चॅनल, 2026 मध्ये जास्त चालणारे विषय, बघा आता इथे नवीन चॅनल सुरू करायचे असेल तर, बघा अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला जे काही हे आहे चॅनल आयडियाज ते दिलेलं आहे. आता इथलं आपण एक डेमोसाठी एखादं चॅनल ओपन करूया, कशा पद्धतीने म्हणजे कसं करायचं, काय करायचं, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते. बघा आता इथे काय दिलेलं आहे गृहिणीसाठी. आता इथे आपण काय करूया, प्रेरणादायक गोष्टी. आता इथे मी प्रेरणादायक गोष्टीसाठी लिहिलेलं आहे, बघू शकता. आता इथे आता आपण कुठल्याही प्रकारची प्रेरणादायक गोष्ट जी आहे ते करू शकतो. आता इथे दिलेलं आहे कशा पद्धतीचे आपण दिलेलं आहे, मुंगी आणि टोळ, सिंह आणि उंदीर, मेहनतीचे फळ आपण घेऊ शकतो. आता इथे बघा भरपूर सारं काही दिलेलं आहे, तुम्ही कुठलंही घेऊ शकता. आता इथे जे पाहिजे तुम्हाला ते घेऊ शकता. आता यामधलं आपल्याला जे काही आवडलं ते पण घेऊ शकतो किंवा तुम्हाला वेगवेगळं पाहिजे असेल ते पण घेऊ शकतो. आता इथे मला एक चॅनल नेम आयडियाज दे, म्हणजे मी चॅनलचं नाव काय ठेवू हे पण मागू शकते. आता इथे बघा यूट्यूब चॅनल नेम आयडियाज दे असं जर पाठवलं तुम्ही तर इथे चॅनल आयडियाज नाव पण देतात चॅनलचे. बघा आता इथे भरपूर सारे आलेले आहे. प्रेरणादायक गोष्टीसाठी, यशाची वाट, प्रेरणा कथा, प्रेरणेचा दिवा, गोष्टीचा खजिना, सुविचार कथा, जीवन प्रेरणा, हे सगळे जे आहे ना नाव दिलेले आहे आणि तुम्ही यामधलं कुठलंही एक नाव जे आहे ते घेऊ शकता. बघा किती सारं भरपूर सारं दिलेलं आहे. आता युनिक आणि ब्रँडल नाव म्हणजे आपलं स्वतःचं नाव लावून एक कुठलं तरी नाव. बघा आता इथे कल्याणी इन्स्पायर, कल्याणी मराठी हब, कल्याणी मोटिवेशनल, कल्याणी स्टोरी, कल्याणी डिजिटल, हे जे आहे हे आपल्याला आपलं नाव लावून दिलेलं आहे. सर्वात जास्त आवडलेली 10 नावे. बघा इथे ते किती सारी छान छान जे आहे त्यांनी सांगितले पण आहे, एवढे सगळे दिले आणि त्यामधलं आपल्याला हे पण सांगितलं सर्वात जास्त कुठले आवडलेले आहे, पण त्याच्यात जीपीटी चॅटला कुठला आवडलेला आहे. एवढ्या याच्यातले जे काही आता आपल्याला नाव दिलेलं आहे ना त्या नावामधले हे जे 10 आहे सर्वात जास्त चांगले आहे म्हणते, यामधलं तुम्ही कुठलंही ठेवू शकता. आता इथे तुम्हाला जर आता कुठलं चॅनल चालू करायचं तुमचं ठरलेलं आहे, आता तुम्हाला एक मोटिवेशनल चॅनल चालू करायचं आहे, आता तुम्ही इथे विचारू शकता त्याला सर्व काही. डिस्क्रिप्शन बॉक्स कसं लिहायचं ते पण देतो तो, डिस्क्रिप्शन बॉक्स दे. बघा आता इथे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स विचारू शकता, स्टेप बाय स्टेप विचारायचं. बघा आता म्हणजे छान देतो तो. बघा आता इथे मी आता थोडं वाचून दाखवते. जर तुमचं चॅनल प्रेरणादायक गोष्टी, महिलांसाठी मोटिवेशनल आणि जीवनातील शिकवण यावर असेल तर डिस्क्रिप्शन वापरू शकता. बघा आता इथे किती सुंदर असं डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे, तुम्ही डायरेक्ट हा कॉपी करून अशा पद्धतीने तिथे लिहू शकता. आता इथे आपण विचारूया यूट्यूब व्हिडिओज टॉपिक आयडियाज दे.
आता सध्या आपण 10 टॉपिक आयडियाज विचारूया. तर अशा पद्धतीने मी 10 विचारलेला आहे, तर तो मला फक्त 10च टॉपिक देईल, जास्त टॉपिक देणार नाही. बघू शकता इथे काय दिलेलं आहे, गृहिणी स्वतःवर विश्वास कसा ठेवावा, गृहिणीने स्वतःवर विश्वास कसा ठेवावा. बघा आता इथे आपल्याला छान असे YouTube व्हिडिओ टॉपिक दिलेले आहे, गृहिणीने स्वतःवर विश्वास कसा ठेवावा, दररोज 10 मिनिटं आत्मविश्वास कसा वाढवावा. तुम्ही इथून हे सगळं घेऊ शकता. बघा आता आपण 10 विचारलेले आहे आणि त्यांनी आपल्याला टायटल सुद्धा दिलेला आहे, SEO फ्रेंडली टायटल पण दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं YouTube चॅनल चालू करून छान पद्धतीने करू शकता. आता इथे बघा आपण काय करूया, हे जे आहे ना हे सर्व कॉपी करून पहिल्या नंबरचा जो टॉपिक आहे हा मी कॉपी करते. कॉपी केल्यानंतर आता इथे बघा मी हा पेस्ट करते. पेस्ट केल्यानंतर आता इथे मी लिहिते स्क्रिप्ट दे मला लॉंग व्हिडिओसाठी. बोलून सांगायचं आहे. अशा पद्धतीने मी नॉर्मल जे प्रॉम्प्ट आहे तो दिलेला आहे, गृहिणीने स्वतःवर विश्वास कसा ठेवावा, स्क्रिप्ट दे मला लॉंग व्हिडिओसाठी. आता इथे मला बोलून सांगायचं आहे, डायरेक्ट दिलेला आहे मी. अशा पद्धतीने आता इथे बघा किती सुंदर दिलेला आहे व्हिडिओ स्क्रिप्ट मराठी. पहिला आहे हुक 20 सेकंदाचं. बघा इथे किती सुंदर असं दिलेलं आहे, तुम्ही हे वाचू शकता. घरची कामे खरं सोपे असतात का, बघा किती सुंदर दिलेलं आहे. तुम्ही यामधून छान छान जे गोष्टी आहे तुम्ही जनरेट करू शकता. पण इथे जे असंच्या असंच दिलंय, असंच्या असंच तुम्हाला इथे डायरेक्ट बोलायचं नाही आहे. तुम्हाला कुठंतरी तुमचे वाक्य पण टाकायचे आहे, कुठेतरी तुमचं एक वाक्य टाकायचं आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही ते वाक्य पण GPT चॅटला विचारू शकता. त्यामध्ये थोडेफार चेंजेस करून ते पण तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. पण तुम्हाला स्वतःचे वाक्य टाकणं खूप गरजेचे आहे. त्याने काय होतं, तुमच्या चॅनलला कुठलाच धोका राहत नाही. 1-2 वाक्य जे आहे ते तुम्ही तुमच्या मनाने टाकू शकता, बदलू शकता. एकदा तुम्हाला याचा एक्सपिरियन्स झाला का तुम्ही छान पद्धतीने स्टोरीज टेलिंग किंवा मोटिवेशनलचे व्हिडिओ जे आहे ते बनवू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला हे छोटस जे आहे माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला हे वाचण्यासाठी अवघड जातं तर कसं करायचं, सोप्या पद्धतीने मी सांगते. आता या स्क्रिप्टचा व्हिडिओ कसा बनवायचा. बघा आता इथे काय केलेलं आहे, आपण त्या स्क्रिप्टचं काय करायचं, असं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे मी जास्त करून इनशॉट ऍप वापरते. इनशॉट ऍप ओपन करायचं, व्हिडिओ मध्ये यायचं आणि इथे न्यू प्लस म्हणून दिसते, यावर टच करायचं. आता जो स्क्रीनशॉट घेतलेला आहे ना हा स्क्रीनशॉट इथे ऍड करायचा. बघा आता इथे मी ऍड केलेला आहे. असं तुम्हाला व्हर्टिकल मध्येच घ्यायचं आहे. व्हर्टिकल मध्ये घेऊन पूर्ण याला व्हॉइस द्यायचा आहे. बघा आता मी इथे काय करते, हा व्हर्टिकल मध्ये घेतल्यानंतर इथे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं लांब करून घ्या. ही जी खालची हे आहे व्हाईट कलरची जी पट्टी आहे ही, आणि ही वाढवल्यानंतर तुमचं जेवढं बोलणं होतं ना तिथून सुरू करायचं. बघा आता इथे मी माईक सुरू केलेला आहे. आता रेकॉर्डिंग सुरू करते. रेकॉर्डिंग सुरू झाल्यानंतर आपल्याला इथे बोलायचं 1 2 3 येतं आणि स्टार्ट होतं. मी तुम्हाला बोलून दाखवते. बघा, नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःला असा प्रश्न विचारला आहे का, मी दिवसभर इतकं काम करते पण माझी किंमत कोणालाच कळते का नाही. माझं खरंच काही विशेष आहे का, मी आयुष्यात काही मोठं करू शकते का. जर हे प्रश्न तुमच्या मनात कधी आले असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे आणि इथे स्टॉप करायचं आहे. आता इथे मी ऐकून दाखवते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःला असा प्रश्न विचारला आहे का, मी दिवसभर इतकं काम करते पण माझी किंमत कोणालाच कळते का नाही. माझं खरंच काही विशेष आहे का, मी आयुष्यात काही मोठं करू शकते का. जर हे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा व्हॉइस जनरेट करायचा आहे. आणि हे व्हॉइस जनरेट केल्यानंतर आता इथे काय करायचं, तुम्हाला हे जे स्क्रिप्ट आहे ना वरची हे डिलीट करून टाकायची. आता ही डिलीट करताना काय होते, हा व्हॉइस पण डिलीट होतो. असं न होताना काय करायचं आहे, तुम्हाला इथे जे काही आहे, आता इथे मी बघा तुम्हाला इथे ऑलरेडी इथे एखादं ब्लँक पेज जे आहे ते ऍड करायचं. आता ऍड केल्यानंतर तुम्हाला हे वाढवून घ्यायचं आहे. बघा मी इथे वाढवलं. जर तुम्हाला हे असं वाटत असेल कुठेतरी दिसेल बा माझं म्हणून, त्यासाठी तुम्हाला असं करायचंय. नंतर इथे काय करायचं, हा जो आहे ना हा जो आपला आवाज आहे हा असा वाढवायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे वाढवल्यानंतर तुम्हाला इकडे काय करायचं, ही जी स्क्रिप्ट आहे ना आता बोललेली हे डिलीट करून टाकायची आहे. आता इथे डिलीट झाल्यानंतर आता इथे लावायचं काय, आता हा मेन प्रश्न आहे. आणि याची नंतर साईज काय करायची, इथे कॅनव्हास मध्ये येऊन YouTube लॉंग व्हिडिओची साईज करून घ्यायची. बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला मी छोटासा एक पॅरेग्राफ करून दाखवलेला आहे, बाकीचं तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे आपण ह्या पद्धतीने केलेलं आहे.
आता तुम्हाला फोटो पण पाहिजे, त्यासाठी काय करायचं, जेवढं काही आपण हे वाचलेलं आहे, बुक्स वाचलेलं आहे, त्या बुक्स नुसार तुम्हाला काय करायचं, कॉपी करायचं आहे. आता इथे तुम्हाला कुठलंही चॅनल चालू करायचं अगोदर 10 ते 5-10 व्हिडिओ जे आहे ते बनवून ठेवायचे आहे. मी तर सांगते तुम्हाला जसं जमेल 20 किंवा 25 जरी व्हिडिओ बनवून ठेवलात तुम्ही, तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी सोपं जाईल आणि तुम्हाला GPT चॅटचा छान उपयोग करता येईल. आता इथे काय करायचं, न्यू चॅट ओपन करायचं आहे आणि याला म्हणायचं आहे, तर मला आपण मराठीमध्येच लिहूया, याच्या नुसार मला प्रॉम्प्ट बनवून दे फोटोचा. अशा पद्धतीने तुम्हाला याला पाठवून द्यायचा. तो काय करेल, तुम्हाला याचा इंग्लिश मध्ये छान असा प्रॉम्प्ट बनवून देईल. आता इथे बघा काय दिलेलं आहे, यांनी तुम्हाला हा जो प्रॉम्प्ट आहे ना इथे कॉपी करायचा आहे. आता तुम्ही इथून पण त्याचा फोटो जनरेट करू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या इकडून पण फोटो जनरेट करून घेऊ शकता. आता बघा इथे आपण एकच विचारलेलं आहे, त्याने बरोबर आपल्याला सर्व याचे प्रॉम्प्ट जे आहे ते बनवून दिले. 8ही याचे आपल्याला एका स्टोरीवरून 8ही याचे प्रॉम्प्ट बनवून दिलेले आहे. बघा आता किती सुंदर, आपल्याला डबल प्रॉम्प्ट मागायची गरज नाही. आता या प्रॉम्प्ट मध्ये आपण दुसरं घेऊया. बघा आता इथे आपण एका खाली एकच घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही न्यू चॅट ओपन करून इथे हे पाठवू शकता आणि इथे फोटो जनरेट करू शकता. बघा आता इथे तुम्हाला कुठल्या साईज मध्ये पाहिजे, मी इथे साईज वगैरे लिहिलेली नाही आहे. तुम्ही 16:9 अशी जे साईज आहे युट्यूबची ते साईज घेऊ शकता. आता या फोटोचं काय करायचं, कसं लावायचं, कसं हे पण मी तुम्हाला सांगते. आता इथे बघा हा फोटो जनरेट होत आहे. जर तुम्हाला यावरचा फोटो पाहिजे नसेल GPT चॅटवरचा, कारण यामध्ये लिमिटेड फोटो जे आहेत जनरेट होतात, मग इथून बॅक यायचं. तुम्हाला इथे जेमिनी म्हणून एक ऍप आहे ते ओपन करायचं आहे. यामध्ये काय करायचंय तुम्हाला, बघा सेम GPT चॅट सारखंच आहे. तुम्हाला इथे बघा जेमिनीला विचार आलेला आहे, ते इथे तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे हा प्रॉम्प्ट आणि इथे तुम्हाला काय करायचंय 16:9 अशी साईज टाकायची आहे. बघा मी इथे साईज टाकते, साईज 16:9 आणि इथे हाय क्वालिटी मध्ये टाका किंवा HD क्वालिटी मध्ये टाका, HD क्वालिटी असं पाठवून द्या. पाठवल्यानंतर आता इथून बॅक येऊया आणि इथे GPT चॅट आपण ओपन करूया. बघा आता इथे किती सुंदर असा फोटो दिलेला आहे. आता हा फोटो कॉपी करून तुम्हाला इथे डाउनलोड करून इथे काय करायचं आहे, बघा आता इथे हा फोटो डाउनलोड आहे इनशॉट ऍप मध्ये. इनशॉट ऍप मध्ये आल्यानंतर PIP मध्ये येऊन तुम्हाला इथे हा फोटो जो आहे तो इथे असा लावून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर फोटो. आणि फोटो लावल्यानंतर आता याला अॅनिमेशन कसं द्यायचं, काय द्यायचं, आपल्या चॅनलवर इनशॉट ऍपचे व्हिडिओ टाकलेले आहे मी, कशा प्रकारे इनशॉट ऍप वापरायचं तिथे तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल, तिथून तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता. छान मी पूर्ण सांगितलेलं आहे कशा पद्धतीने अॅनिमेशन वगैरे द्यायचं. तर इथं अशा पद्धतीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला डेमोसाठी इथे शॉर्टकट मध्ये जे आहे ते सांगते. आता इथे अॅनिमेशनच्या याच्यात यायचं आहे. तुम्हाला यामधला जो कुठला अॅनिमेशन द्यायचा आहे तो अॅनिमेशन इथे लावून घ्यायचा आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही नमस्कार मी हे लावून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे बोलून ते छान पद्धतीने करायचं. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे. बघा इथे एक्सपोर्ट वर टच करायचं आहे. इथून डाउनलोड करून हा जो लोगो आहे हा डिलीट करून इथे छान पद्धतीने एक्सपोर्ट करून तुम्ही तुमचे व्हिडिओ जे आहे ते युट्यूबला अपलोड करू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला माझ्या पद्धतीने माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे आपण सर्व माहिती वगैरे घेतलेली आहे. आता इथे काय करायचं आहे, पुन्हा चॅनल न्यू आयडियाज मध्ये यायचं आहे. आता इथे आपण सगळं घेतलेलं आहे. याला विचारायचं आहे आपल्याला, मला व्हिडिओ टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग, कीवर्ड्स दे. मी आता याला सर्व विचारलेलं आहे, तो आता मला सर्व आयडियाज देईल. बघा आता इथे फक्त यांनी मला 5 पद्धतीचे टायटल दिलेले आहे. मी कुठलंही टायटल लावू शकते यामधलं. इथे खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओचे टायटल दिलेले आहे. इथून मला डिस्क्रिप्शन बॉक्स पण कॉपी करता येतो, डायरेक्ट मी तिथे लावू शकतो. हॅशटॅग पण मी इथून घेऊ शकतो आणि कीवर्ड्स पण मी इथले घेऊ शकतो. तर बघा आता इथे तुम्हाला युट्यूबचे थंबनेल जे असतात त्याच्यासाठी जर तुम्हाला कुठले शब्द वगैरे कुठले काय लिहायचं ते पण तुम्ही विचारू शकता. त्याने आपल्याला सांगितलेलं आहे, इथे लिहून दिलेलं आहे. बघा थंबनेलवर 2 ते 4 वर्ड्स लिहा म्हणते आणि स्वतःची किंमत ओळखा, तुम्ही खूप खास आहात, आत्मविश्वास वाढवा, गृहिणींची ताकद. म्हणजे त्यांनी 4 प्रकारचे दिलेले आहे. यामधलं तुम्ही कुठलंही एक टायटल थंबनेलवर लिहू शकता. अशा पद्धतीने त्यांनी करून दिलेलं आहे. जर तुम्हाला थंबनेलमध्ये जास्त वेळ घालायचा नसेल तुम्ही डायरेक्ट थंबनेलचा पण प्रॉम्प्ट मागू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे.
खूप सुंदर. बघा आपण किती वेळात केलेलं आहे. जिथे आपल्याला 2 ते 3 दिवस लागतात एक व्हिडिओ बनवायला स्टार्टिंगला, पण आता जीपीटी चॅटच्या मदतीने आपण लवकरात लवकर व्हिडिओ जो आहे तो अर्ध्या तासात किंवा 15 मिनिटात पण म्हणू शकतो, बनवू शकतो. आता इथे हे सर्व झालेलं आहे. तुम्हाला एक मी अजून आयडियाज देते व्हिडिओ बनवण्यासाठी. जर तुमच्याकडे कुठलाही म्हणजे आवाज वगैरे नसेल, तुम्हाला एका आवाजात जर स्क्रिप्ट वाचायची असेल व्हिडिओची, तर तुम्ही काय करू शकता. इथे बघा मी डायरेक्ट एक सोपा मार्ग सांगते तुम्हाला. एवढं करायची काहीच गरज नाही, तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढायची गरज नाही. इथून तुम्हाला काय करायचं, तुमच्या मोबाईलचं जे आहे स्क्रीन रेकॉर्डिंग जे आहे ते चालू करून द्यायचं आहे. मोबाईल जो आहे तुमचा एरोप्लेन मोडवर ठेवायचा आहे, किंवा तुम्हाला शक्य असेल तर चालू केल्यानंतर तुम्हाला ही जी स्क्रिप्ट आहे इथून वाचत जायची आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे वाचायची आहे. वाचल्यानंतर तुम्हाला ते स्क्रीन रेकॉर्डिंग बंद करायचे. असाच अजून एक मार्ग सांगते मी. तसंच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर हे असेल, बघा आता इथे माझ्या मोबाईलमध्ये व्हॉइसचे आहे ना रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग मध्ये जायचं, रेकॉर्डिंग चालू करायचं. आता मी इथे रेकॉर्डिंग, तर आता इथे चालू केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे जे काही आपली स्क्रिप्ट आहे ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथून असं वाचत जायचं आहे. वाचल्यानंतर मग इथे वरती तुम्हाला काय करायचं, स्टॉप करायचं आहे. स्टॉप केल्यानंतर बघा अशा पद्धतीने बोलल्यानंतर हे जे व्हॉइस आहे तुम्हाला काय करायचं आहे, इथे जे काही तुम्ही फोटो ऍड केलेले आहे, आता तुम्ही बघितलं कशा पद्धतीने आपण फोटो ऍड केले PIP मधून. इथे आता मी माझी ही जी स्क्रिप्ट आहे ना ऍड केलेली आहे. तर इथे तुम्हाला म्युझिक मध्ये येऊन बघा, इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फॉर व्हिडिओ मध्ये येऊन तुम्हाला ही जी स्क्रिप्ट आहे इथे ऍड करून घ्यायची अशा पद्धतीने. म्हणजे फक्त तुमचं जे बोललेला व्हॉइस आहे तोच येणार आहे, बाकीचं सर्व जे काही आहे ते डिलीट होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. नंतर तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे तो बनवून छान पद्धतीने अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला बघा इथे सर्व दिलेलं आहे. टॅग कसे लावायचे, व्हिडिओज कसे बनवायचे, सर्व मी सांगितलेलं आहे. आता हे जे आहे ना सर्व कॉपी करत जायचं आहे आणि लावायचं आहे. बस तुम्हाला एवढंच करायचं आहे. म्हणजे जिथे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवायला जिथे जास्त वेळ लागतो तिथे लवकरात लवकर व्हिडिओ बनते. तुम्ही एक तास का 15 मिनिटात तुमचा व्हिडिओ बनवते. पण तुम्ही त्या विचारावर ठाम असायला पाहिजे. तुम्हाला नेमकं कुठलं चॅनल चालू करायचंय, तुम्हाला काय करायचंय. अशा पद्धतीने तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगितलं. जर तुमच्याकडे युट्यूब आयडिया बद्दल काहीच नसेल, पण तुम्हाला तरीही करायचं आहे कन्सिस्टन्सीने, यामध्ये तुम्ही छान पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवू शकता. आणि एक लास्ट मध्ये मी सांगते, कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी तुम्हाला जर रोज व्हिडिओ अपलोड करायचे असेल, खरंच तुम्हाला रोज व्हिडिओ अपलोड करायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी 5 ते 10 व्हिडिओचे अगोदर बनवून ठेवायचे. याने काय होतं, आपली कन्सिस्टन्सी छान पद्धतीने मेंटेन राहते. जास्त करून आपल्याला युट्यूब मध्ये काय पाहिजे, एक कन्सिस्टन्सी पाहिजे, ज्याने आपलं जे चॅनल आहे छान पद्धतीने ग्रो होऊ शकतं. आता कन्सिस्टन्सीसाठी तुम्हाला 10 व्हिडिओ मी का बनवायला लावले, कारण तुम्ही जे आता बघा आपण काय केलेलं आहे, इथे 9 ते 10 इथे बघा 8 ते 9 आपल्याला जे स्क्रिप्ट मध्ये जे भाग दिलेले आहे वाचायसाठी, त्याच्यानुसार आपल्याला व्हिडिओचे फोटो पण बनवायचे, कारण आपण स्टार्टिंगलाच फोटो टाकण्यास चालू केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला इथे फोटो पण जनरेट करायचे आहे. जर तुम्ही जीपीटी चॅट वरून जर जनरेट करत असाल, बघा तुम्ही जर जीपीटी चॅट वरून अशा प्रकारचे जर फोटो जनरेट करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला लिमिटेड इच्छा जे इमेज आहे ते बनतात. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक तर जेमिनीचा वापर करू शकता किंवा जीपीटी चॅटचा. आज जर यामध्ये फोटो बनला नाही, तुम्ही उद्या पण बनवू शकता. म्हणजे तुमचं काम जे आहे ते व्यवस्थितरित्या पार पडू शकते. अशा पद्धतीने मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला कुठल्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. आणि मी म्हणते ज्या ताईंना हे बनवायचं आहे, चॅनल बनवायचं आहे, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही जीपीटी चॅटचा वापर करून तुम्ही तुमचे चॅनल जे आहे ते बनवू शकता. तुम्हाला कुठेही विचारायची गरज नाही आहे. सपोज तुम्ही एखाद्या मैत्रिणीला जर विचारलं का मला युट्यूब चॅनल चालू करायचं आहे आणि तिला खूप सारा एक्सपिरियन्स आहे, पण ती व्यवस्थित आपल्याला काय करते सांगत नाही, तुम्ही जीपीटी चॅटच्या मदतीने सर्व काही विचारून घेऊ शकता. बघा आता आपल्या मैत्रिणीमध्ये आणि त्या जीपीटी चॅटमध्ये एवढाच फरक आहे की ती सरळ सरळ आपल्याला सांगत नाही, कारण तिला थोडंफार हे असतं का मला येतं, आपण हिला पूर्ण सांगायचं का, अशा पद्धतीने आपण थोडा लोकांना टाळाटाळ करतो. 100% असं राहतं. पण आपण इथे काय करतो, जीपीटी चॅटला सर्व काही विचारू शकतो आणि छान पद्धतीने तो माहिती जनरेट करून देऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला अजून कुठल्या विषयावर पाहिजे हे पण मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.